राज्यातील सर्व धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव, शेतीसाठी पाणी पुरवठा बंद. राज्य सरकारचे आदेश. बेकायदा पाणी उपशांवर तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना. नागपूर हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा येलो अलर्ट. येत्या 24 तासात वादळ आणि गडगडाटासह मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज, तर काही भागात उष्णतेची लाट कायम. भीमाशंकर मंदिर 5 महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुलं. मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी. मंदिर परिसरातील विकास कामं अंतिम टप्प्यात. माळशिरसमध्ये पिकअप वाहन विहिरीमध्ये कोसळून 8 जणांचा मृत्यू. 8 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. मृतांच्या वारसांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर. आमदार रोहित पवारांचं उपोषण अखेर मागे. मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला. कर्जमाफीच्या अटींबाबत अधिवेशनाआधी निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन. रोहित पवारांचा इशारा. शेतकऱ्यांबाबत सरकार सकारात्मक. 22 तारखेआधी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ. मंत्री गिरीश महाजनांचं रोहित पवारांना आश्वासन. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरी गडावर सोमवती अमावास्या मोठ्या उत्साहात साजरी. पालखीचं करास्नान झाल्यानंतर यात्रेची सांगता. जेजुरी गडावर येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष.